हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आज आपण कोथिंबीरच्या हिरव्या वाटणमधील चिकन सुक्कं तयार केलेले आहे। तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी अशी चिकनची रेसिपी तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे। कमी साहित्यामध्ये आपण टेस्टी अशी चिकन रेसिपी तयार केलेली आहे। कोथिंबीरीच्या हिरव्या मसाल्यामधील चिकन तयार करण्यासाठी आपण 1 किलो चिकन या ठिकाणी घेतलेले आहे। चिकन आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यामध्ये आता आपण हळद पावडर 1 चमचा आणि चवीनुसार यामध्ये आता आपण मीठ टाकत आहे। यामध्ये 1-1.5 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे। दही 2-3 चमचे आपण चिकनमध्ये टाकून हे सर्व मसाले आपण आता चिकनला चांगले एकत्र लावून घेणार आहे। दही जर नसेल तर आपण लिंबूचा रसही चिकनला लावून घेऊ शकतो, पण मी आज चिकनला लावण्यासाठी दही घेतलेले आहे। तर हे सर्व आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून मुरत 10-15 मिनिटे ठेवायचे आहे। कोथिंबीरच्या हिरव्या वाटणमधील चिकन तयार करण्यासाठी आपण आता एक मसाला तयार करून घेणार आहे। त्यासाठी आपण 1 पेंडी कोथिंबीर आपण कवळ्या देठासहित खुडून घेतलेली आहे। पाववाटी शेंगदाणे आपण भाजून त्याची टलफर काढून घेतलेली आहेत। थोडंसं मीठ आणि 3-4 हिरव्या मिरच्या आणि बर्फ टाकून आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे। चिकन तयार करण्यासाठी आपण कढई गरम केलेली आहे। त्यामध्ये आपण 2-3 पळी तेल टाकलेले आहे। तेल आपण कढईमध्ये चांगले गरम करून घेणार आहे। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण कोथिंबीरच्या वाटणमधील तयार केलेला मसाला तो आता आपण तेलामध्ये टाकत आहे। तर मसाल्यामध्ये आपण कोथिंबीर आणि भाजून पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याची टलफरे आपण काढून घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ आणि 4 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 3-4 बर्फाचे खडे टाकून आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे। तो मसाला आपण आता या तेलामध्ये टाकून भाजून घेत आहे। तर मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत सतत असे परतून भाजून घ्यायचा आहे। तर मसाला असा आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये मसाला लावून आपण चिकन मुरण्यासाठी ठेवले होते ते चिकन आपण आता कढईमध्ये टाकत आहे। चिकन टाकल्यानंतर आपण हे सर्व मसाल्यामध्ये चांगले परतून घेणार आहे। चिकन धुवून घेतल्यानंतर त्याला आपण हळद पावडर आणि मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट आणि दही लावून चिकन आपण मुरत ठेवले होते। मीठ आपण चिकनला लावले होते, त्यामुळे मीठ आता आपण टाकणार नाही। तर असे सतत आपल्याला मसाल्यामध्ये चांगले चिकन परतून घ्यायचे आहे। चिकन आपल्याला असे अलटी पलटी करून कोथिंबीरच्या मसाल्यामध्ये चिकन आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे आणि आता आपण झाकण ठेवून कढईवरती 1 ताट झाकून आपण त्याच्यावरती मसाल्याचे पाणी टाकून आपण आतल्या आत 5-6 मिनिटे चिकन शिजवून घेतलेले आहे। तर असे पाणी न टाकता आपल्याला पहिल्यांदा वाफेवरती 5-6 मिनिटे चिकन शिजवून घ्यायचे आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा काळी मिरी पावडर टाकत आहे। 1 चमचा गरम मसाला टाकून परत हे सर्व आपल्याला चिकन परतून घ्यायचे आहे। चिकन परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण ताटामध्ये 1 ग्लास पाणी गरम करून घेतले होते, ते पाणी आता आपण चिकनमध्ये टाकून परत आपण झाकण ठेवून 15-20 मिनिटे चिकन आपण शिजवून घेणार आहे। चिकन आणि मसाला आपण सर्व असा परतून ढवळून एकत्र करून घेणार आहे। कढईला लागलेला मसाला तोही आपण काढून एकत्र मिक्स करून घेणार आहे। झाकण न ठेवता 3-4 मिनिटे चिकन शिजवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने कोथिंबीरच्या वाटणमधील चिकन मसाला तयार झालेला आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर अशा पद्धतीने आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण कोथिंबीरच्या वाटणातील चिकनची ग्रेव्ही तयार केलेली आहे। तर कधी जास्त तिखट मसालेदार जेवण खायचे नसेल तर अशा पद्धतीने हरे मसाले का धनिया चिकन टेस्टी लागतो। तर अशा पद्धतीने चिकन तयार करा
आणि आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील. आणि अशा पद्धतीने कोथिंबीरच्या वाटणामधील सोप्या पद्धतीने चिकन तयार करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.